ई ब्राईट मीडियात मी उज्ज्वल सराफ आपलं सहर्ष स्वागत करत आहे। जळगाव जिल्ह्यातील सहकारी सूतगिरण्यांचा विचार केला तर जिल्ह्यात सूतगिरण्या आहेत फक्त 2 आणि त्या सुद्धा मृतावस्थेत। आज जिल्ह्यात तिसऱ्या सूतगिरणीचं उद्घाटन होऊ घातलंय। ती आहे आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी। आधुनिकच नव्हे तर अत्याधुनिक पद्धतीच्या ब्रँडेड मशिनरीने सुसज्ज असलेली ही मुक्ताई नगरच्या चांदेव शिवारातली सूतगिरणी। शेतकऱ्यांच्या कापसाला हक्काचं मार्केट मिळावं, भाव मिळावा, तसं तर जळगाव जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याची पंढरी असं म्हणतात। पण हे पांढरं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याची मात्र कमी किमतीमुळे तर कधी मार्केटमुळे दैनात झाली आहे। या शेतकऱ्यांच्या कापसाला हक्काचं मार्केट मिळावं, भाव मिळावा, पोराबाळांना स्थानिक क्षेत्रातच रोजगार मिळावा या उदात्त विचाराने नामदार एकनाथराव खडसे यांनी 1998 मध्येच या सूतगिरणीची पायाभरणी केली आणि आज अनेक अडचणींवर मात करत तब्बल 18 वर्षानंतर या मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या उद्घाटनाने त्यांचं ते स्वप्न साकार होत आहे। रोजगार निर्मितीच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्याला या परिसराला वरदान ठरू पाहणाऱ्या या मुक्ताई सहकारी सूतगिरणीला नामदार एकनाथराव खडसे यांनी उद्घाटनपूर्व भेट दिली। त्यांच्यासोबत यावेळी सूतगिरणीच्या चेअरपर्सन रोहिणीताई खडसे खेवलकर, त्यांचे पती श्रीमान प्रांजल खेवलकर, श्री कोलते सर आणि नवनिर्वाचित अधिकारी वर्ग उपस्थित होता। या उद्घाटनपूर्व भेटीत नामदार खडसे बारीक सारीक माहितीचा मागोवा घेत होते। चेअरपर्सन रोहिणीताईंनी नामदार खडसेंना अत्याधुनिक मशिनरींची, या मशिनरींमधून होणाऱ्या उत्पादनाची, या उत्पादनाच्या क्वालिटीची संपूर्ण माहिती यावेळी दिली। सूतगिरणीच्या उद्घाटनाची नियोजनबद्ध जय्यत तयारी, उत्कृष्ट उत्पादन क्षमता, अत्याधुनिक मशिनरींची सुसज्जता आणि उत्पादनाच्या मार्केटिंग वाढीची भावी तयारी पाहून नामदार एकनाथराव खडसे यांनी समाधान व्यक्त केले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सूतगिरणीचं उद्घाटन आणि युवा नेते स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांच्या पुतळ्याचं अनावरण दिनांक 31 डिसेंबर 2015 रोजी होत आहे। या सूतगिरणीच्या पायाभरणीनंतर तिच्या उभारणीबाबतची सर्व सूत्र स्वर्गीय निखिल खडसे यांनी हाताळली होती। माझ्या भागातला युवक हा याच भागात राहायला पाहिजे या भावनेतून ही सूतगिरणीची लवकरात लवकर सुरुवात व्हावी ही त्यांची इच्छा आणि धडपडही होती। भावाच्या इच्छापूर्तीसाठी रोहिणीताईंनी सूतगिरणीला प्राधान्य देत आज या सूतगिरणीला सुरू केलंय। सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पाटबंधारे मंत्री श्री गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज या सूतगिरणीची धुरा रोहिणीताई खडसे खेवलकर या यशस्वीपणे सांभाळत आहेत। मशिनरीच्या खरेदीपासून तर उत्पादनाच्या विक्रीपर्यंतच्या सर्व बाबी त्या स्वतः हाताळत आहेत। त्यांच्या सक्रियतेबाबत ई ब्राईट मीडियाने त्यांच्याशी बातचीत केली। हा वार्तालाप आता आपण ऐकूया। आपण आता सूतगिरणीच्या चेअरपर्सन पदाची जबाबदारी घेतलेली आहे, कसं आपण हे सगळं सांभाळत आहात? याचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत आपले आदरणीय नाथाभाऊ यांनी ही संकल्पना केली होती की माझ्या परिसरामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये एक सूतगिरणी असावी, अशा ॲक्च्युअलमध्ये सगळ्यांची मागणी होती। म्हणून मग त्याच्यावरती भाऊने इम्प्लिमेंट केलं होतं की ठीक आहे आपण एक सूतगिरणी काढूया। याचं आमचं 98 मध्ये आम्ही पायाभरणी वगैरे सगळं रजिस्ट्रेशन वगैरे प्राप्त करून आमच्या 98 मध्ये याचं बांधकाम चालू केलं होतं। काही कारणास्तव म्हणजे आम्हाला निधी मिळू शकला नाही, निधीची कमतरता आमच्याकडे होती, त्यामुळे मधल्या कालखंडामध्ये सूतगिरणीचं कामकाज आम्हाला चालवता आलं नाही, म्हणजे ती चालू होऊ शकली नाही कारण आम्हाला जे निधी मिळाला होता तो तुटपुंजा होता, त्याच्यामध्ये पूर्ण एवढी सूतगिरणी उभारणं शक्य नव्हती। मग त्याच्यानंतर थोड्या वर्षांनंतर निखिल भाऊ खडसे यांनी, हे चेअरमन होते या संस्थेचे, त्यांनी मग बऱ्यापैकी सगळं बघितलं, निधी आणण्याचा प्रयत्न केला, नंतर मशिनरी ऑर्डर केल्या। म्हणजे हे त्यांच्या कार्यकाळातला हा कामकाज होतं की मशिनरी वगैरे त्यांनी ऑर्डर करून सगळं केलं। नंतर त्यांच्या जाण्यामुळे थोडंसं मग परत हे कामकाज रखडलं होतं। मग नंतर असं झालं की मी बाबांच्याकडे लक्ष देण्यासाठी जेव्हा आम्ही पुण्यावरून इकडे शिफ्ट झालो, मग त्यावेळेस होतं की मग करायचं काय, तर मग निखिल भाऊंचं हे स्वप्न होतं की माझ्या लोकांसाठी मला सूतगिरणी काढायची आणि ती चालू करायची। ती त्यावेळेस त्याची खूप याची इच्छा होती की मला माझ्या लोकांसाठी करायचं आहे, कारण इथे रोजगार उपलब्ध होणार आहे, त्याच्याचबरोबर इथे दळणवळणाचाही प्रॉब्लेम होणार आहे सॉल्व्ह, कारण आमचा जो मतदारसंघ आहे हा D झोनमध्ये येतो। म्हणजे इथे असं म्हणतात की
कारखानदारी किंवा ह्या सगळ्या उद्योग व्यवसायांसाठी आणि ते आहेच, डी झोनच आहे हा. असं कल्पना नव्हती, ती आलंय. म्हणजे आमचं पूर्ण कारखान्यामध्ये हा जो प्रकार येतो, कारखाना आहे, सूतगिरणी आहे, ही डी झोनमध्ये याच्यासाठी येते की जळगाव जिल्हा औद्योगिक याच्यामुळे थोडासा मागासवर्गीय याच्यामध्ये येतो, गिनला जातो. कारण आपल्या याच्यामध्ये आपण बघतो कारखाने किंवा सूतगिरण्या ह्या किंवा इतर ज्या फॅक्टरीज आहेत त्या नाही आहेत. म्हणून हा आपण म्हणण्यापेक्षा हा ऑलरेडी आमचा मागासवर्गीय भागमध्ये येतो, म्हणून हा ड वर्गामध्ये वर्गवला जातो. म्हणून मग इथे काहीतरी करावं, इथे काहीतरी डेव्हलपमेंट असावी, इथल्या परिसराचा काहीतरी विकास व्हावा, हे नाथभाऊ आणि निखिल भाऊंनी पाहिलेलं स्वप्न होतं. त्यातलं एक मागच्या वर्षी आपण कारखाना चालू झाला आपला, आणि त्यातलंच दुसरं हे की त्यांच्याच मतदारसंघामध्ये ही दुसरी सूतगिरणी जी एवढे वर्ष झाले बंद पडली होती ती चालू करायची होती. म्हणून मग निखिल भाऊंच्या जाण्यामुळे जी आमची हे काम याचं बंद पडलं होतं, तेव्हा मग मी टेक ओव्हर केलं की दादाचं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. मग त्या हिशोबाने आम्ही कामकाज चालू केलं होतं. आज आपण बघतोय सगळ्यांचं ते स्वप्न पूर्ण झालंय. रोहिणीताई, इथे आम्हाला तुमचे पती तुमच्या सोबत दिसत आहेत, त्यांचा तुमच्या कामकाजामध्ये किती वाटा आहे? आम्ही जेव्हा कामकाज सुरू केलं होतं तेव्हा आम्हालाही माहिती आहे की कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये किंवा आम्ही कुठे आलो होतो. कारण ही तसं म्हटलं तर 15-16 वर्ष बंद पडलेली सूतगिरणी आहे. जेव्हा चालू करायचा विचार केला होता तर आम्ही दोघं नवरा बायको इथे बाहेर येऊन गाडीवरती बसायचो. त्यावेळेस हे जे दिसतंय ते तर दिसत नव्हतं. रस्ते वगैरे हे सगळे आम्ही नंतर बनवले होते. तेव्हा आम्ही गाडीवरती बसून विचार करायचो की ही सूतगिरणी आपल्याला चालू करायची आहे, किती वेळ जाईल. म्हणजे आम्ही दिवसभर बरेचदा आम्ही इथे थांबून पूर्ण केलंय. कारण याचा पाण्याचा प्रॉब्लेम होता. कारण एवढ्या वर्षांनी बंद पडल्यानंतर जेव्हा आपण पाण्याचे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला बघावं लागल्या. तर इलेक्ट्रिसिटी असेल, पाणी असेल, कारण इथे इलेक्ट्रिसिटी फक्त 4 दिवस चालायची, 4 दिवस 3 दिवस ते बंद राहायचं. म्हणजे इथपासून प्रॉब्लेम होतात. ते सगळं मॅनेज करणं, हे सगळं ह्यांनी मदत केली आहे, माझ्या आईंनी मदत केली आहे. ह्या सगळ्यांच्या शेवटी पाठबळ आणि यांनी कुठे ना कुठे त्यांचे अनुभव मला सांगून ह्या गोष्टी आम्ही सगळं एकत्र मिळून केलेल्या आहेत. म्हणजे फक्त माझा एकटीचा वाटा नाही आहे, हा सगळ्यांचा मिळून वाटा आहे. आताची मशिनरी सूतगिरणीसाठी पुरेशी आहे काय असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की ही जी मशिनरी आहे ही आपण आता 6,500 स्पिंडल हिशोबाने आपली ही मशिनरी आहे. आणि आम्हाला लवकरच आमचं प्रयत्न हे आहेत की 6,500 स्पिंडलवरून आपण 12,500 ते 12,000च्या स्पिंडलमध्ये आपण ही सूतगिरणी चांगल्या फुल फ्लेजमध्ये आपण चालू असा आमचा उद्देश ठेवलेला आहे. आता आपले हे 6 रिंग फ्रेम्स आहेत. हेच जेव्हा आमचे 12.5 वरती जातील तर आम्ही ही जे एक्सटेन्शनची जागा बघतोय आपण इकडे मोकळी, ह्या जागेमध्ये आमची मशिनरी वाढेल. म्हणजे आमच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रेडी आहे. फक्त आम्हाला मशिनरी वाढवायच्या आवश्यकता आहे आणि थोडी निधी आम्हाला आमचा जो रिक्वायर्ड निधी आहे तो सरकारकडून मिळाला की लगेच आमच्या पुढच्या 6,500 स्पिंडल चालू होऊन जाते. जिल्ह्यातील ही एकमेव सुरू असलेली सूतगिरणी आहे असं विचारलं असता रोहिणीताई म्हणाल्या, ही जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामधली ही आत्ता सध्या चालू असलेल्या सूतगिरण्यांमध्ये एकमेव सूतगिरणी आहे की जी आत्ता सध्या चालू आहेत. कारण आता जेटी महाजन आहेत अशा 1-2 सूतगिरण्या होत्या ज्या 1-2 वर्ष आधी बंद झालेल्या आहेत. म्हणून ही जी सूतगिरणी आहे, तसं जळगाव जिल्ह्याच्या मानानेही आम्हालाही गौरवाची गोष्ट आहे की आता ही सूतगिरणी आपली चालू होते. आणि याच्याबरोबर युती शासनाचं जेव्हापासून आता 1-1.5 वर्षाचा कार्यकाळ आहे तर राज्यामध्ये ही त्यांच्या युती सरकार आल्यापासूनचा हा पहिला सूतगिरणीचा प्रोजेक्ट, अशी सूतगिरणी आहे आपली की ती पहिली चालू झाली. आज या सूतगिरणीचं जे अत्याधुनिक रूपडं दिसतं आहे ते आधीपासूनच असं होतं काय असं विचारलं असता त्या म्हणाल्या, खरं तर या सूतगिरणीला 14 ते 15 वर्ष बंद असल्यामुळे परिस्थिती आम्हाला, कारण निधी कमतरता आणि जी चालू करण्याला आम्हाला जी गरज होती त्याच्यामुळे इथे परिस्थिती, जेव्हा आम्ही चालू केलं होतं काम निखिलदादा आणि आम्ही, त्यावेळेस इथे सगळे बिल्डिंग बंद असल्यामुळे सगळे वटवाघळ जमा झाले होते. नंतर कुठे आपल्याला हे जंगल असल्यामुळे इथे साप वगैरेंची वस्ती वाढली होती. म्हणजे हे सुरुवात आम्हाला तिथपासून करावं लागलं होतं. कारण की साफसफाईपासून पहिले, कारण इथे येण्याची पण भीती वाटायची. कारण एवढे वर्ष 14-15 वर्ष आपण कार्यकाळ म्हणतो खूप मोठा आहे की त्या कार्यकाळामध्ये फक्त आम्ही बिल्डिंग बांधून ठेवलेली होती, पण पुढचं करायला काहीच नाही कारण स्कोपच नव्हता. त्याच्यामुळे एवढ्या याच्यामध्ये हे सगळं साफ करण्यापासून, इथे सगळे लोक आणण्यापासून सगळ्या गोष्टी करण्याला खूप मेहनत गेली आहे. आज जे तुम्हाला दिसतंय हे त्यावेळेस आम्ही बघतो, कारण वटवाघळ वगैरे इकडे तिकडे सगळे फिरत होती. खूप बदल आहे आज. या सूतगिरणीपासून या भागातल्या रोजगाराचा प्रश्न किती प्रमाणामध्ये सुटू शकेल असं आपल्याला वाटतं? आम्हाला आता साधारण ॲट दिस पॉईंट आम्हाला 200 ते 250 लोकांना आपण रोजगार निर्मिती करून देतोय. कारण 200 कॅटेगरी काय सर?
त्यांची आपल्याला याच्यानुसार लेबर, टेक्निकल नॉलेज ज्यांना असणारे, मशिनरीवरती काम करणारे, मशिनिस्ट आणि साधारण लेबर असे मिळून आपले 200-250 लोक आपल्या इथे सहज काम करतात. म्हणजे आत्ता सध्या आम्ही 150 लोक आमच्या इथे काम करत आहेत आणि अजून आता शिफ्ट जेव्हा पूर्ण फुल फ्लेजमध्ये ही सूतगिरणी चालू होईल 31 तारखेपासून, तेव्हा अजून होईल. सूतगिरणीच्या माध्यमातून आपण 300 ते 350 मॅक्झिमम लोकांना आपण रोजगार निर्मिती करून देऊ. आणि जो आपला साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्यामध्ये 300 ते 400 लोक असे पकडून आपण 700 ते 800 परिवारांना आज आपण रोजगार निर्मिती करून देऊ शकतो या दोघी प्रोजेक्टच्या माध्यमातून. जे भावना वाटायचं की प्रत्येक मुलगा आज इथून मुंबई पुण्याला जाणं किंवा जळगावला जाणं ते त्यांना शक्य नव्हतं. मग त्यांना काय करायचं इथे, आणि शेती आपण बघतोय प्रत्येकाला शेतीमध्ये काम करून तेवढं त्यांचा उदरनिर्वाह होणंही शक्य आपल्याला वाटत नाही जेव्हा बरेचदा, तेव्हा मग त्यांना कुठेतरी हाताशी काम द्यायचं, इथल्या इथे त्यांच्या घराच्या जवळ त्यांना रोजगार मिळावा, जेणेकरून त्यांना 2 पैसे इथेच राहून कमवता आले पाहिजे, हा उद्देश आहे. तर मला असं वाटतं 700-800 आत्ता तरी आम्ही या दोघं फॅक्टऱ्यांच्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मिती नक्की करून देऊ शकलोय. ई-ब्राईट मीडियाच्या या वार्तालापात रोहिणीताई खडसे यांनी या सूतगिरणीच्या भविष्यातील योजनाही सांगितल्या. आम्ही आत्ता ठेवलेली 6,500 स्पिंडलची 12.5 वरती लगेच थोड्या दिवसांमध्ये आपली ही शिफ्ट करणार आहे. नंतर आमचं याच्यामध्ये उद्देश ठेवलंय की आम्ही मिनिमम 25,000 स्पिंडलवरती आम्हाला ही सूतगिरणी पोहोचवायची आहे. त्याचबरोबर आता आपण राज्य सरकारबरोबर पण बोलणी केलेली आहे त्या माध्यमातून, आणि नाथाभाऊंनी पण आपल्याला जे सांगितलंय की कापसापासून ते कापडापर्यंतचे उद्योग एक या सूतगिरणीशी रिलेटेड आपण जे उद्योग असतील, म्हणजे जिनिंग झालंय, जिनिंग नंतर आपल्याला कापड निर्मितीसाठी वगैरे जे लागणार आहे, किंवा याच्यापासून सरकीपासूनचे जे प्रोडक्ट्स आहेत, ऑइलिंग असेल किंवा ढेप असेल, ह्या ज्या गोष्टी बनवणार आहेत ह्या कनेक्टेड टू याच प्रोजेक्टशी कनेक्टेड करून आपण इथे इम्प्लिमेंट करून एका छताखाली आपण ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड गोष्टी एकत्र आणायचं हे आमचं स्वप्न आहे, की जेणेकरून ह्या गोष्टी एका ठिकाणी येतील आणि सगळ्यांना कामं करतानाही बेनिफिट होईल. आणि या परिसराला जो आपण म्हणतो, कारण कुठलीही फॅक्टरी आली तर त्याच्यावरती दळणवळण वाढतं, त्या एरियाचं तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतं, कारण 2 पैशांचा व्यवहार सगळे व्हायला लागतात प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने. म्हणजे फक्त इथे काम करणाऱ्या लोकांनाच पैसे मिळणार नाही आहेत, तर त्याच्याबरोबर कुठेतरी बाहेर चहाचा असेल किंवा कॅन्टीन टाकेल किंवा एखाद्याचं ट्रान्सपोर्टेशनचं वाढेल, म्हणजे कुणाचे ऑटो रिक्षा वाढतील किंवा कुणाचं बांधकाम जे केलेलं आहे ते भाड्याने घरं जातील. हे जे इतर प्रकार आहेत किंवा किराणा दुकानाचं माल खपत जास्त होईल, ह्या ज्या इतर गोष्टी आहेत ह्याही माध्यमातून आपण बघतो की लोकांना 2 पैसे शिल्लक मिळतात. कारण हाही त्यातला एकच भाग आहे की तुमचं उदरनिर्वाह आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सगळ्या लोकांचं थोडंसं वाढत जातं ह्या सगळ्या गोष्टींमुळे, तर तेही साध्य होईलच इकडे. या सूतगिरणीच्या चेअरपर्सन रोहिणीताई खडसे खेवलकर यांचं या वार्तालापातील प्रत्येक उत्तर हे अभ्यासू होतं. त्यांच्या सक्रियतेची झलक त्यातून दिसत होती आणि त्यांच्या बोलण्यातल्या धीरगंभीर आणि निश्चयी वक्तव्यातून या सूतगिरणीचा उज्ज्वल भविष्यकाळ निदर्शनास येत होता. चेअरपर्सन रोहिणीताई खडसे यांच्याप्रमाणेच सूतगिरणी संदर्भात ई-ब्राईट मीडियाशी महसूल मंत्री माननीय एकनाथराव खडसे यांनी सुद्धा मनमोकळी बातचीत केली. मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि या पहिल्या टप्प्यासाठी साधारण 6,500 स्पिंडलचा हा पहिला टप्पा आहे. एकंदर 25,000 स्पिंडल पर्यंत त्याचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा आहे. शासकीय भागभांडवल आतापर्यंत 20 कोटी रुपयाचं याला प्राप्त झालेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये व्यक्तिशः सभासद भागभांडवल अधिक आता नव्यानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज अशा रीतीने हा प्रकल्प आता उभा राहत आहे. 1998ला याला प्राथमिक मान्यता मिळाली होती. 98 ते 2015 इकडे 16-17 वर्ष झाले हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही, कारण राज्य सरकारकडून पुरेसा पैसा मिळत नव्हता. मुक्ताईनगर तालुका हा डी झोन आहे, म्हणजे औद्योगिक दृष्ट्या मागासलेला विभाग आहे. त्यामध्ये एकही उद्योग नाहीये, मोठा उद्योग नाही, तसे लहान उद्योग हे फारसे नाहीये. मग या विभागामध्ये सहकारी सूतगिरणी, साखर कारखाना
केळीसाठी असलेले काही प्रकल्प हे उभे करावे म्हणून सातत्यानं प्रयत्न होता. आणि आज ही सूतगिरणी या ठिकाणी उशिरा का होईना, 17 वर्ष का होईना, पण आज सुरू होते याचा आनंद आहे. एखादा प्रकल्प उभा राहिला तर त्या भागाची भरभराट होत राहते, विकासाचे चालना मिळतं, रोजगार उपलब्ध होतो. या सूतगिरणीच्या जोडीला आता जिनिंग आणि प्रिसिंग याचा एक प्रकल्प उभा करण्याचं ठरवलेला आहे. यापूर्वी राज्य सरकारकडून फक्त सूतगिरणीच्या प्रोजेक्टला मंजुरी मिळायची आणि त्याला भागभांडवल वगैरे सरकारकडून मदत द्यायची. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही निर्णय घेतला की आता कापसापासून कापडापर्यंत जोड दिली, म्हणजे जसं आता सूतगिरणी सुरू केली, नंतर कपडा केला, तर त्याला ऍडिशनल व्हॅल्यू मिळते, ऍडिशनल वाढीव किंमत त्याला या माध्यमातून मिळू शकते. हा त्याच्यामधला एक आहे. याच्या जोडीला जी याच्या माध्यमातून जिनिंग प्रेसिंग आल्यानंतर जे सरकी येते, तर त्या सरकेच्या मध्ये ऑइल मिल आणि ऑइल केक ढेप अशा स्वरूपाचा प्रकल्प जर कोणी सुरू केला तर राज्य सरकार आता त्याला आर्थिक मदत देईल, भाग भांडवलाच्या रूपाने त्याला मदत करेल. आतापर्यंत हे धोरणामध्ये नव्हतं. नवीन वस्त्रोद्योग धोरण राज्य सरकारने आणायचं ठरवलेलं आहे आणि या धोरणामध्ये ज्या अविकसित क्षेत्रामधल्या सूतगिरण्या किंवा उद्योग आहेत, प्रामुख्याने सूतगिरण्या उद्योग म्हणजे मी सांगितले असे गारमेंट उद्योग, जिनिंग, प्रेसिंग वगैरे, तर या क्षेत्रामध्ये भाग भांडवल जे आता एकाच 9 म्हणजे 1 रुपया तुमचा तर 9 रुपये सरकारचे असं भाग भांडवल आज आहे. पुढच्या कालखंडामध्ये 5% पर्यंतची मर्यादा आहे. हे 5 रुपये तुम्हाला जमावे लागतील, मग आम्ही वरचे पैसे देऊ अशा आहे. आता या सूत्रामध्ये बदल करण्याचा सरकारचा विचार, म्हणजे अधिक आम्हाला सरकारच्या माध्यमातून पैसे मिळू, 2.5 पर्यंत आणायचं आहे, अधिक आम्हाला त्याच्यातून पैसा मिळू शकेल. विजेच्या दरामध्ये काही प्रमाणात सवलत या अविकसित क्षेत्रामध्ये सूतगिरण्यांना द्यायचाही एक विचार सरकारचा सुरू आहे. त्याच्या जोडीला 6,500 स्पिंडल्स आहे, याची वाढ करायची, 12.5 करायचे, नंतर 25 करायचे, तर प्रत्येक स्पिंडल मागे किमान 3,000 रुपये ते 5,000 अशा स्वरूपाचे हे काय म्हणतो त्याला खेळतं भांडवल बिनव्याजी कारण सूतगिरण्या उभ्या राहतात, पण खेळतं भांडवल घेत असताना त्याला व्याज मोठ्या प्रमाणावर लागतं, 12-14% व्याज, आणि मग ते स्पर्धेमध्ये टिकणं अवघड होतं. तर त्या खेळत्या भांडवलाचाही एक विचार चालू आहे. स्वर्गीय निखिल भाऊ खडसे यांनी पायाभरणी केलेल्या, नाथाभाऊंच्या तपश्चर्येतून उभारणी झालेल्या आणि रोहिणीताई खडसे खेवलकरांच्या परिश्रमामुळे आज शुभारंभ होत असलेल्या आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीला ई ब्राईट मीडियाकडून आम्ही सहर्ष शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद.